नमस्कार. सरळ सरळ भाग 52 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय दूरचे युद्ध जवळचे परिणाम असा आहे. दूर कहीं बारूद फटता है, बाजार यहाँ कांप जाते हैं, तेल की कीमत बढ़ते ही चूल्हे भी रो जाते हैं. तेल की कीमत बढ़ते ही चूल्हे भी रो जाते हैं. नमस्कार. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा युद्धाचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. इराण विरुद्ध अमेरिका व इस्रायल असा हा युद्ध 28 फेब्रुवारी पासून सुरू झाले आहे. या युद्धाचे कारण म्हणजे अणुऊर्जा व अण्वस्त्र मध्ये इराण संपन्न होऊ पाहत होता. त्या दृष्टीने त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे युद्ध मांडण्यात आलं आहे. या युद्धात सहभागी 11 देशांचे काय होईल, अमेरिका किती काळ हे युद्ध चालवणार किंवा या युद्धात कोणाला काय मिळेल याबाबतचे प्रश्न जगभर चर्चिले जात आहे. वास्तविक युद्धामुळे होणारे परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. इराण पासून 4,500 किलोमीटर दूर असलेल्या भारतात सुद्धा या युद्धाचे परिणाम जाणवू लागले आहे. संघर्षाचा परिणाम साहजिकच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारत थेट या युद्धात सहभागी नसला तरी परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणात होत आहे. या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर वाढणार हे निश्चित आहे आणि ऊर्जा हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने या दरवाढीमुळे महागाई वाढणार हे पण स्पष्ट आहे. वाढलेल्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण यामुळे पडणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपये प्रति सिलेंडर तर व्यावसायिक कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर हे 130 रुपये वाढले आहेत. तुटवडा जाणवत आहे तो भाग वेगळाच. आज पेट्रोल आणि डिझेल यांचे जरी दर वाढले नाही तरी लवकर त्यामध्ये वाढ होणार आहे. कारण क्रूड ऑइल, त्याला कच्चे तेल आपण म्हणतो, ते प्रति बॅरल $68 वरून आता $109 प्रति बॅरल असे झाले आहे. भारतात सुमारे 85% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात होते. प्रत्यक्षात घरगुती किंवा व्यावसायिक गॅसचे दर वाढले की स्वयंपाकाचा खर्च वाढतो. हॉटेल, खानावळ, कॅन्टीन यांचेही खर्च वाढतात. परिणामी अन्न पदार्थांचे दर वाढतात आणि डिझेल यांचे दर जर वाढले तर ट्रक वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो आणि शेती, उद्योग, वाहतूक या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम होऊन ट्रक, बस, रेल्वे आणि वाहतुकीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात होतो. एकूणच महागाई वाढली की त्याचे व्यापक परिणाम दिसून येतात. मध्यम वर्ग व गरीब वर्गाचे घरगुती बजेट यामुळे कोलमडते आणि उद्योगाच्या उत्पादन खर्चातही प्रचंड वाढ होते. एकूणच ऊर्जा व आयात खर्च वाढल्याने सरकारला सुद्धा आर्थिक तुटीकडे लक्ष द्यावे लागते. महागाई नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र ते किती प्रमाणात यावर नियंत्रण ठेवू शकतात हे सांगता येत नाही. इंधनावर असलेला चार्ज कमी करणे किंवा इंधनासाठी अनुदान देणे यावरून महागाईला नियंत्रण ठेवता येतं. केंद्र सरकारचे प्रयत्न तसे असतातही, परंतु पर्यायी ऊर्जा स्रोतांवर भर देण्याची खरी गरज असते. सौर ऊर्जा, जल ऊर्जा, पवन ऊर्जा, जैव इंधन यासारख्या अनेक ऊर्जा स्रोतांचा विकास करणे व देशांतर्गत तेल, गॅस उत्पादन वाढविणे, सार्वजनिक वाहतूक प्रणाली अधिक मजबूत करणे, ऊर्जा बचतीसाठी जनजागृती करणे, ऊर्जेबाबत आयातीवर असलेले अवलंबित्व कमी करणे अशा उपाययोजना सरकारकडून करता येतात. मात्र हेच न करता थेट जनतेवरच भार देण्याचा प्रकार सरकारने केला असून गॅस सिलेंडरचे दर त्यामुळेच वाढले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात एका देशातील युद्धाचा परिणाम हा हजारो किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या देशावर होत असतो. त्यामुळे भारताने अनेक गोष्टीसाठी अनेक देशांवर अवलंबून राहण्यापेक्षा ऊर्जा स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे. शेवटी युद्ध हे कोणत्याही समस्येचे संपूर्ण समाधान नाही. शांततेने व सामंजस्यपणे निघालेला मार्ग हेच जगाला शांती प्रदान करतात. या आशयाचा एक शेर आठवतो, शांति की राह ही दुनिया को खुशहाल बनाती है, जंग तो बस इंसानियत को महंगाई में जलाती है, जंग तो बस इंसानियत को महंगाई में जलाती है. नमस्कार.